बीडमधून मोठी बातमी समोर आली आहे। बीडमधील बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासले याला पुन्हा मध्यरात्री गुजरात पोलिसांनी लातूरमधून अटक केली आहे। घरफोडीतील आरोपींना मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी कासले याला ताब्यात घेतले आहे। 2 दिवसांपासून पोलीस कासलेच्या मागावर असल्याचे म्हटले जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार या बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेने नवा कारनामा केला आहे। गुजरातमधील जबरी घरफोडीतील आरोपींना मदत केल्याच्या संशयावरून कासले याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे। गुजरात पोलिसांनी 2 दिवसांपासून कासलेच्या अटकेसाठी शोध मोहीम सुरू केली होती। अखेर लातूर पोलीस आणि गुजरात पोलिसांच्या एकत्रित मोहिमेला यश आले असून आज मध्यरात्री कासलेला ताब्यात घेण्यात आले। लातूर येथून कासलेला ताब्यात घेण्यात आले आहे। यानंतर लातूर पोलिसांनी गुजरात पोलिसांकडे त्याचा ताबा दिला आहे। पोलीस त्याला गुजरातला घेऊन गेले आहेत। सुरत आणि आजूबाजूच्या परिसरात जबरी घरफोड्या आणि चोऱ्या करणाऱ्या आरोपींकडून रणजित कासलेची माहिती पोलिसांना मिळाली। या आरोपींनी गुजरात पोलिसांना सांगितले की रणजित कासलेने आपल्याला मदत आणि इतर सहकार्य केले। यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली, कासलेचा माग काढला आणि अखेर तो लातूरमध्ये असल्याचा ठाव ठिकाणा लागला। मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील म्होरक्या वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरची कासले याला ऑफर मिळाली असल्याचे त्याने म्हटले। त्यानंतर त्याने असा गौप्यस्फोट केला की ईव्हीएम मध्ये फेरफार करण्यासाठी त्याला 10 लाखांची ऑफर होती। कासलेच्या या वादग्रस्त विधानानंतर पोलिसांनी